आणि इथे पहिल्यांदा भारताचा गोंधळ झाला. ज्या पैशाअभावी एवढ्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये गडबड होती, अशांती होती, कारण आज प्रत्येकाला हवंय, हे लाखोचे तरुणांचे मोर्चे निघाले की आमचा भविष्यकाळ म्हणजे आम्हाला उपजीविकेसाठी साधन काय आहे. हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या होत्या की मला बाजारपेठेत माझ्या मालाला भाव जर नाही मिळाला तर माझं कुटुंब चालवू कसं. सगळे गोडाऊन ठसाठस भरलेले अन्नधान्यांनी, आणि सुप्रीम कोर्ट सरकारला सांगतं की तुम्ही हे गरीब लोकांना फुकट वाटा सरकारला. सरकार म्हणतं नाही वाटू शकत, कारण हे वाटले तर नवधान्य विकत घ्यायला आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग सरकार नोटा का छापत नव्हतं हे आम्हाला पडलेला शंका, की नोटा छापायला सरकारकडे काय कागद नाही आहे का, का मशीन नाही आहेत. आणि आमच्या पिढीतले तज्ज्ञ आम्हाला सांगायचे की नोटा अशा छापता येत नाही, त्याला सोन्याचा हे लागतो, पाठिंबा, बॅकअप लागतो. जितकं सोनं सरकारकडे तेवढ्याच बँकेकडे ठेवून तेवढ्या मूल्याच्या नोटा छापल्या जातात. हे आमच्या वयाच्या 22पर्यंत आम्ही ह्याच्यावरच विश्वास ठेवून होतो. आणि मग कळलं की हे सगळं मुळातच तसं नाही आहे. पैशाचा आणि सोन्याचा तसा काहीच संबंध नाही आहे. या नोटा ज्या छापल्या जातात त्या फक्त घटनात्मक अधिकाराने सरकार छापतं, त्यांनी रिझर्व्ह बँकेला तो अधिकार दिलेला आहे. त्याचा सोन्याची मुळाशीच काही संबंध नाही आहे. भारतात जो होता तो 1956ला भारताचा सोन्याचा नोटाचा संबंध संपला. पूर्वी सोन्यातनं पैसा तयार व्हायचा, आता पैशातनं सोनं तयार होतं. नक्की काय घडतं हे जगात? कुठेच आता कुठलीच नोट जगामध्ये पैसे सोन्याशी संबंधित नाही आहे. प्रत्येक नोट ह्या तिथल्या तिथल्या घटनेच्या अधिकाराने ती बनली जाते. भारताचा गहू अमेरिकेत चालतो की नाही तुम्हाला काय वाटतं? भारताचा कपडा चालतो की नाही? भारताची माणसं चालतात की नाही अमेरिकेला जॉब करायला? भारताचा रुपया चालतो का अमेरिकेत? का बरं? का नाही? कारण तो सोन्याशी संबंधित नाही आहे. अमेरिकेची घटना वेगळं सांगते. त्यांच्या घटनेमध्ये हे लिगल टेंडर नाही आहे, डॉलर लिगल टेंडर आहे. आणि मग मात्र ह्या पैशातल्या गमती लक्षात येतात काय काय आहेत. आपली 1000ची नोट आपण फक्त 3 रुपये प्लस मायनस मध्ये बनवतो. 2 रुपये 80 पैसे ते 3 रुपये 20 पैसे या रेंजमध्ये. 3 रुपयाच्या कागदाच्या तुकड्याला आपण विनिमयाचं माध्यम 1000ची म्हणून स्वीकारतो. नक्की काय जादू करतो आपण त्याच्यात कोणालाच माहित नाही. तो फक्त घटनात्मक अधिकार, तो जर आपण एक्सचेंजमध्ये नाकारला तर आपण सरकारला चॅलेंज दिलं, आपल्यावर फौजदारी होऊ शकते. नाकारायचं कारण सांगायला लागतं मुळात लिगल टेंडरला, नाकारताच येत नाही. अमेरिकेची $100ची नोट अमेरिका 12 प्लस मायनस सेंटमध्ये बनवते. म्हणजे त्यांची 100ची नोट त्यांच्या 12 पैशात बनते. 12 पैसे. आपण जेव्हा व्यापारामध्ये विनिमयामध्ये जेव्हा ती $100ची नोट आपल्याकडे घेतो ज्याची किंमत 12 सेंट प्लस मायनस आहे, त्या बदल्यामध्ये आपण त्यांना $100 मूल्यांचा बासमती तांदूळ पाठवतो. त्याच्या बदल्यात घेतलेल्या तुकड्याची किंमत खरी किती आहे? 12 सेंट. 12 सेंटच्या कागदाच्या तुकड्याच्या बदल्यात आपण अमेरिकेला $100 मूल्यांचा हापूस आंबा पाठवतो. हे तितकं काळजी करणारं नाहीये, पण ह्याच्या पुढचं फार काळजी करणार आहे. भारतात आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट काय करतो अमेरिकेला? आपली तरुण मुलं. अगदी त्यांना KG पासूनच आपण अमेरिकेला पाठवायसाठी ट्रेनिंग देत असतो, कारण त्यांना त्याच संस्कृतीत आपल्याला पाठवायचं आहे. भारतात राहिलं की तो मागासलेला आहे. अमेरिकेत तो MS करतोय, अमेरिकेतल्या सिस्टीमसाठी तो जगतोय, भारतासाठी नाहीच. इथल्या आईबापांना अभिमान एवढाच की माझा मुलगा मला इतके $, तिकडून पाठवतोय. कागदाचे तुकडे. नक्की काय आहे? ह्युमन रिसोर्स नावाचा शब्द आणला त्यांनी. माणूस हा निसर्गाने तयार केला आहे, तो सोर्स पण आहे. त्याला ट्रेनिंग देऊन रिसोर्स केला झाला. जो इकॉलॉजीचा भाग आहे त्याला इकॉनॉमिक्सचा भाग करून टाकला. तरुण मुलं पैशाच्या मागे पळायला लागली, कारण तोच प्रोग्रेस सिम्बॉल झाला. पैसा नावाची जी गोष्ट अस्तित्वात आली त्याचं पहिलं जे मूलभूत कारण आहे ते विनिमयाचं माध्यम.
दुसरं जे आहे ते प्रिकॉशन म्हणजे व्हॅल्यू, स्टोअर ऑफ व्हॅल्यू, की थोडीशी भविष्यकाळची तरतूद. आणि तिसरं आहे की मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणजे फक्त प्रगतीचा सिम्बॉल म्हणून जास्त स्पेक्युलेशन, जास्त पैसा गोळा करायचा. नाकाच्या वरचं पाणी बोटभर गेलं का हातभर गेलं काय अर्थ आहे? नाकाच्या वर गेलेलं ना ते. सामान्य माणसाला पडलेला पहिला प्रश्न की हे पॉलिटिशियन एवढा पैसा घेऊन करतात काय? वर घेऊन जाणार आहेत काय? आणि सगळेच एकमेकाला हळूच प्रश्न विचारतात, काय करशील? वर घेऊन जाशील काय? खरंच हे असं नाहीये. पैशाचं विनिमयाचं माध्यम नावाची जी मूळ संकल्पना आहे त्याच्यातच गोंधळ झाला. माध्यम आणि वस्तू ह्या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या. वस्तू आणि माध्यम आपल्या सगळ्यांना वापरता येतं, फक्त दोन्हीत एकच फरक असतो, माध्यम ताब्यात ठेवता येत नाही, वस्तू ताब्यात ठेवता येते. घड्याळ वस्तू आहे, शर्ट वस्तू आहे, ताब्यात ठेवता येते. पण भाषा, मी असं म्हणू शकतो माझी भाषा मी तुम्हाला नाही वापरू देणार, मला हे शक्य आहे? ते माध्यम आहे. हवा, मी असं म्हणू शकतो माझी हवा मी तुम्हाला नाही वापरू देणार, शक्य आहे? हे माध्यम आहे. माध्यम ताब्यात ठेवता येत नाही, वस्तू ताब्यात ठेवता येते. इतकं जर हे सत्य असेल तर आपल्या खिशातली 100ची नोट ही माध्यम आहे का वस्तू आहे? काय? आपल्या खिशातली 100ची नोट माध्यम, वस्तू, माध्यम, माध्यम, वस्तू. जी गोष्ट ताब्यात ठेवता येते ती वस्तू असते. आपल्या खिशातली नोट ही वस्तू होते. जेव्हा सगळीकडे ज्याची गरज आहे, ज्याच्याशिवाय आता चालता येत नाही, जगता येत नाही, पैशीकरण असं त्याला म्हणतात, मॉनिटायझेशन, आणि हा पैसा जेव्हा खिशात अडकायला लागला तेव्हा खूप लोकांची घुसमट व्हायला लागली. इथे जर आपण हवा कोंडून ठेवली, नाही आम्ही हवा तुम्हाला देणार वापरायला, तर काय होईल? दुसऱ्याची घुसमट नाही होणार. आज आपल्या सगळ्यांचे खिशे इथे रिकामी केले. आता काय 2000च्या नोटा आल्यात, म्हणजे काही लोकांच्या खिशात नक्की असतील त्या. ₹1,00,000 तर नक्की निघतील इथे, नक्की निघतील की नाही? आपण हे ₹1,00,000 इथे जेव्हा घेऊन बसलोय तर अर्धा एक तास, तेव्हा काही शेतकरी आत्महत्या करतात तिथे, कारण ते त्यांच्या अकाउंटला, बँकेच्या अकाउंटला नाही आहेत ते पैसे. ना आपण वापरतोय ना ते दुसऱ्याला वापरायला देतोय. हे जर आपले पैसे जर आता बँकेच्या अकाउंटमध्ये असते तर त्यांना वापरायला मिळाले असते की नाही? पैशाशिवाय जग हलता येत नाही आणि पैसा पोचत नाही खाली, ही घुसमट आहे. आणि ह्या घुसमटीचे हे बरेचसे परिणाम आहेत. हे वितरणातले परिणाम आहेत, हे उत्पादनातले नाही आहेत. पैसा पोचत नाही आहे खालपर्यंत, कारण तो वस्तूच्या रूपात आपण पर्समध्ये आणि खिशात गोठवून ठेवला आहे. जसा रस्ता असतो की नाही, रस्ता तो कोणाचा असतो? तो समाजाचा असतो. त्याच्यावरची गाडी कोणाची असते? ती आपली असते. आपण एक मोठा ट्रक रस्त्याच्या सेंटरला लॉक करून ठेवला, काय होईल? रस्ता दुसऱ्याला नाही वापरता येणार. माध्यमे वापरून सोडायचं असतं. यूज अँड लिव्ह म्हणजे मीडियम, यूज अँड रिटेन म्हणजे कमोडिटी. वापरून खिशात ठेवायला लागलो आणि तिथून गोंधळ सुरू झाला. मग मात्र भीती सुरू झाली की अरे आपल्याला उद्या मिळेल की नाही, जितकं शक्य तितकं साठवा. जसं कोणी आपल्याला सांगितलं की नाही उद्यापासून नळाला आपले पाणी नाही येत आहे, आपण काय करणार? भरून ठेवणार. किती भरणार? जितकी आपली भीतीचा आकार मोठा आहे. अरे उद्या पाहुणे येतील, नाही नाही हेही नाही गेलं तर उद्या तर कशा होईल, परवा पण नाही येईल, नाही भरा. सिंटेक्स, प्लास्टो, कुणीतरी सांगितलं मला, इथली कोण सरिता टाकी, सगळ्या भरा. पहिली खरेदी आधी टाकी आणि मग पाणी. सगळं आयुष्य फक्त पाण्यात आपलं गुंतलं जातं. पण जेव्हा कुठे आपल्याला सांगतं की नळ उघडा, 24 तास नळाला पाणी आहे, आपण किती पाणी भरून ठेवतो? 24 तास नळाला पाणी असेल, किती भरायला लागतं? काहीच नाही. माणूस घाबरतो. माणसाला भीती वाटली की त्याची पहिली जी रिॲक्शन असते, एकदा अनसर्टेनिटी आली की तो इन्सिक्युअर्ड होतो. आणि त्याची रिफ्लेक्टिव्ह जी रिॲक्शन असते, प्रोव्हिजन आणि प्रिकॉशन. आधी काळजी घ्या आणि त्याची तजवीज करा, मग पाणी भरून ठेवा.
पैशाचा एवढा गोंधळ झाला या देशात की इथला प्रत्येक माणूस पैशाच्या मागे पळायला लागला. डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, राजकारणी, कुणी सगळे पैशाच्याच मागे. डॉक्टर रोग बघायच्या आधी त्या पेशंटची आर्थिक परिस्थिती बघायला लागला, काय ते त्याचा इन्शुरन्स आहे का आधी बघायला लागला. आम्ही इंजिनियर लोक सुद्धा की तो आधी आपल्याला पैसे कसा देणार आहे बघून आम्ही त्याची वस्तूची क्वालिटी ठरवायला लागलो की काय द्यायची आहे त्याला. शिक्षकाबद्दल बोलायलाच नको, कारण आपण सगळेच एका व्यवस्थेचे, त्याच्यात कुणीच कमी जास्त नाही आहे. आपण सगळे खरं सांगू ना, आपण सगळेच व्हिक्टिम्स आहेत, कुणीच कल्प्रिट नाही आहे ह्याच्यात. व्यवस्थाच मुळात चुकली आहे. अगदी साधं उदाहरण की आपण सगळे बसमध्ये बसून आपण नागपूरच्या बसमध्ये बसलो, आपल्याला नागपूरला जायचं आहे. उठून सकाळी बघतो तो कुठेतरी आपण त्या मुंबईच्या कुठल्या तरी रस्त्यावर सगळेच, कोण चुकलं कळे ना, कारण ड्रायव्हर आहे आपल्याच बरोबर आहे, फक्त बदललेला ड्रायव्हर आहे. मध्ये कधीतरी त्या कुठल्या तरी याच्यात क्रू चेंज झाला आणि ड्रायव्हर नवाच बसलाय. कुठेतरी चौकात गाडी आली, त्या चौकातल्या पाट्या नव्हत्या किंवा चुकीच्या होत्या, त्या ड्रायव्हरने बिचाऱ्यांनी तर कुठल्या तरी अडले ना, आता आपण इथे आलोय. सगळे चुकलेले आहेत, त्याच्यात व्यवस्था चुकली आहे, माणूस चुकलेला नाही आहे. ह्या देशाचा माणूस अत्यंत सुदृढ मनोवृत्तीचा आहे. ह्या देशात कॅरेक्टरवर काम करण्याची गरज नाही आहे, ह्या देशावर कंडिशनवर काम करायची आहे. भारतीय तत्वज्ञान धर्म, अर्थ, काम हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही. कर्म ह्याच्याशी तो जास्त सुसंगत आहे. आणि मोक्ष, त्यातला धर्म म्हणजे ज्या वृत्तीवर काम करतो तो जो एक हे आहे सामाजिक पद्धती, शिक्षण पद्धती म्हणा किंवा त्याच्यावर काम करणारी एक पद्धती, तो म्हणजे धर्म. धर्म कधी बाहेर नाही, धर्म प्रत्येकाच्या आत, धर्म बाहेर मुळातच नाही. एकाच आईबापाची दोन मुलं पूर्ण वेगळी वागतात, एकाच RNA DNA चे, एकाच संस्काराचे, कारण दोघांचे मुळात धर्म वेगळे असतात. कॅरेक्टर म्हणजे धर्म. आपल्याकडे हिंदू, मुसलमान आणि हे जे केले हे धर्म नाही आहेत, त्या बेसिकली कर्मकांडाच्या पद्धती आहेत. धर्म प्रत्येकाच्या वृत्तीवर काम करतो तो धर्म, आणि व्यवस्थेवर काम करतो तो अर्थ. अर्थशास्त्र म्हणजे संसाधन. शरीर सुद्धा अर्थ आहे, संसाधन आहे. माझी किडनी अर्थशास्त्र, काढून विकली की फायनान्स, वित्तशास्त्र, पैसा तयार. धर्म आणि अर्थ या दोन घटनांचं किंवा दोन घटकाचं मिळून संमेलन म्हणजे प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजेच कर्म. आणि त्या कर्मातनं जर काय भलं निघालं की जे काय शांती मिळाली तर तो मोक्ष. जसं आपण विज्ञानाचे प्रयोग करतो ना शाळेत असताना, उद्देश आपल्या आयुष्याचा जो असतो, पहिल्यांदा असतो उद्देश, मग असतं संसाधन, मग असतं कृती, मग असतं ऑब्झर्वेशन आणि सगळ्यात शेवटी इन्फरन्स. धर्म जो असतो तो आपल्याला जगायला उद्देश देतो की मला जगायचंय कशासाठी. अर्थशास्त्र असतं ते आपल्याला संसाधन देतं, कर्मशास्त्र आपल्याला कृती देतं, प्रक्रिया. आणि त्याचं जर अल्टिमेटली ऑब्झर्वेशन, इन्फरन्स जर शांती मिळाली तर दॅट्स अ मोक्ष. आता ह्याच्यात दोन गोंधळ आहेत. उद्देशाप्रमाणे संसाधन का संसाधनाप्रमाणे उद्देश, कारण दोन्ही घटक मिळून प्रक्रिया असते. आणि फक्त माणसाला प्रक्रिया दिसते, मॅनिफेस्टेशन दिसतं, इंटेन्शन होतं का त्याचं सिस्टमिक कंपल्शन होतं कळत नाही. उद्देशाप्रमाणे संसाधन जर असेल तर शेवटी शांतीची आपल्याला अपेक्षा करता येते. पण बराच वेळेला संसाधनाप्रमाणे उद्देश ठेवले जातात, ते यश देतं, समाधान राहिल्याची खात्री नाही. मोठा डॉक्टर, एवढं मोठं हॉस्पिटल, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे रे, ते हॉस्पिटल सांभाळायचं कुणी. आधी संसाधनाप्रमाणे त्या मुलाचा उद्देश बदलला जातो, तो यशस्वी होऊ शकतो, समाधानाची गॅरंटी नाही. संसाधनाच्या कमतरतेमुळे आपण सगळे आपल्या मुलांना ढकलत गेलो की आधी टिका आणि मग चांगलं टिका. सचिन तेंडुलकर आपल्याला झेपणारच नाही. लेका आता कमवला नाहीस तर खाशील काय, आधी ग्रॅज्युएट हो आणि मग खेळ वेळ काय करायचं ते. ही सगळी भारत संसाधनाच्या, अर्थशास्त्राच्या कमतरतेमुळं आपण लोक फक्त परवडणारं जगायला शिकलो. योग्य जगणं आपल्या हातात कधी आलंच नाही. जगताना मला परवडतं काय, मला योग्य काय हा ऑप्शनच नव्हता. आमच्या लहानपणी फार मजा होती. आमच्या घरात झाडं खूप जास्त, म्हणजे बहीण भाऊ खूप जास्त होते आणि पाणी खूप कमी होतं. एवढेशे पगार होते आईबापाचे, पाणी कमी आणि झाडं जास्त.
झाडं सुकण्याची शक्यता निश्चित होती, पण निसर्गाची एक असते ना की विजिगिशू ज्याला म्हणतात, जगण्याची आहे. आमची मुळं दगडं फोडून मुळं पाण्याकडे गेली. आता उलट झालं आहे. आता झाडं कमी आहेत आणि पाणी जास्त आहे. आता एक एक दोन दोन पिल्लं आहेत आणि हे एवढा मोठा घरात पैसा येतोय. आमच्या वेळेला सुकण्याची शक्यता होती, आता सडण्याची शक्यता जास्त आहे. आणि खरं सांगू ना, सुकूनही मृत्यू आहे पण तो एकट्याच आहे, पण सडणं मात्र आजूबाजूला सगळ्याला संपवत जातो. एक जर पिल्लू डिप्रेशनमध्ये असेल ना तर अख्खं घर डिप्रेशनमध्ये असतं. ते एकाच पिल्लाकडनं पराकोटीच्या अपेक्षा आहेत. त्यांनी तेंडुलकरही व्हायला पाहिजे, त्यांनी गणितातही पहिला आलं पाहिजे, तो काय ते भाषणातही पहिला असला पाहिजे, आणि तो सगळीचकडे पहिला असला पाहिजे. दडपून जातं ते. आणि हे सगळं कशात न, ते एका भीतीपोटी की हे कसं, नाही तर ह्याचं अस्तित्वच राहणार नाही असं नसतं. चोचीला दाणा त्यांनी दिला आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन पण त्यांनी दिलं आहे. ते फक्त हातातनं आलंय, माणसाच्या हातातनं गेलं, ते कागदाच्या तुकड्यात जाऊन अडकलं. ही नोटाबंदी करताना मोदीजी जे बोलले की आम्ही लीगल टेंडर काढून घेत आहोत, या कागदाच्या तुकड्याला ह्याच्यापेक्षा अर्थ नाही आहे. तो 3 रुपयाचा तुकडा, कारण तो वस्तू म्हणून राहतो, तो खाली सरकत नाही. आपल्या घरातलं एक पुस्तक असतं जे वाचून ठेवलं की आपण कुणीच वापरत नाही, पण तेच पुस्तक जर पब्लिक लायब्ररीत असेल तर काय होतं, ते सगळ्यांना वाचायला मिळतं. तसंच असतं. नोट पाकिटमधली आणि बँकेतला पैसा हा पब्लिक डोमेनचा असतो, तो सगळ्यांना वापरायला मिळतो. पाकिटमधला नोटा आपण काढल्याशिवाय दुसऱ्याला मिळत नाही वापरायला, तो प्रायव्हेट पोझिशनमध्ये राहतो. बाजारू अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा कोण, ज्याच्याशिवाय बाजार चालूच शकत नाही, कोण असतं असं? कोण? मानवी घटक, ग्राहक. कस्टमर इज गॉड. कस्टमर नसेल तर बाजारच चालू नाही शकत. आणि बाजारात सगळ्यात खालचा कोण, ज्याची बाजार प्रचंड घृणा करतो? भिकारी. भिकारी आणि ग्राहक हे दोनच टोक बाजारामध्ये. या दोन्ही मानवी घटकांना गरजा असतात, फक्त एकच फरक आहे. काय फरक आहे? ग्राहकाकडे क्रयशक्ती आहे, भिकाऱ्याकडे क्रयशक्ती नाही आहे. या देशातल्या 70% लोकांचं रोजचं उत्पन्न, जे रोजचा खर्च करण्याची क्षमता $2 कमी आहे. ही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची पाहणी आहे. म्हणजे 130-140 रुपये सुद्धा आपण त्यांना रोज खर्चासाठी देऊ शकत नाहीये 70% लोकांना. आणि हेच देश सांगतोय दुसऱ्या बाजूनी की या देशाचं सरासरी वार्षिक उत्पन्न दरडोई 95,000 रुपये आहे. केवढा मोठा पैसा एका वर्गात आहे आणि किती मोठा वर्ग पैशापासून नाकारला आहे. गरजा आहेत, क्रयशक्ती नाही, म्हणून हा देश भिकारी आहे. आपली लोकसंख्या आपली असेट आहे का लायबिलिटी आहे, हे फक्त एक गोष्टीहून ठरणार आहे. आपण जर ह्या लोकसंख्येला क्रयशक्ती दिली तर ही लोकसंख्या आपली जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि त्याला क्रयशक्ती नाही दिली तर सगळ्यात मोठी ती जबाबदारी आहे, लायबिलिटी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, आता सगळं जग मुक्त अर्थव्यवस्थेत आलंय, बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेत आलंय. जगाच्या बाजारामध्ये ग्राहक हाच देव आहे. 130 कोटी लोकसंख्या, पूर्ण अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, रशिया सगळे मिळून सुद्धा 100 कोटी नाही आहेत. आपण 130 कोटी आहोत. आपण चायनाच्या बरोबर बरोबरी करायची नाहीये, कारण चायना हा सप्लायर कंट्री आहे, तो कस्टमर कंट्री नाही होऊ शकत. भारत ग्राहक होऊ शकतो. फक्त आपल्याला क्रयशक्ती पोचायला हवी खालपर्यंत. शेवटच्या माणसापर्यंत क्रयशक्ती पोचली तर हा देश जगाच्या बाजारात ग्राहक म्हणजे देव होणार आहे. कस्टमर इज किंग, कस्टमर इज गॉड. आणि त्यासाठी हा सगळा पैसा पब्लिक डोमेनमध्ये यायला हवा, बँकात यायला हवा. बँकेतला पैसा सार्वजनिक पैसा आहे, तो कुणालाही वापरता येईल. आपल्या खिशातला पैसा हा व्यक्तिगत आहे, तो दुसऱ्याला नाही वापरता येत आहे. हे पैशाचं, नोटाबंदीचं हे कारण आहे. दुसरं कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मोदीजींनी 100 वेळा सांगितलेलं आहे की नोटांचे व्यवहार पाऊल खुणा ठेवत नाहीत, त्यामुळे ते व्यवहारच अपारदर्शक असतात. मी दिलेली नोट आज सरांना दिली, कुणी सांगू शकत नाही यांच्याकडे ती नोट आली कुणाकडनं. ज्याच्या खिशात नोट तो त्याचा मालक.
पण हाच पैसा मी त्यांना बँकेच्या माध्यमातून दिला, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा कुठलं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, तर दोन्हीकडे त्याच्या पाऊलखुणा तयार होतात, देणाऱ्याकडे आणि घेणाऱ्याकडे. पूर्ण व्यवहार पारदर्शक होतो, अकाउंटेबल होतो. या देशातला भ्रष्टाचार वाढतोय त्याचं कारण फक्त एक आहे, सगळ्यांना पैशाची गरज आहे, पैसा तयार होत नाहीये आणि मग मात्र ज्याच्या हातात ताकद आहे तो पैसा ओढून घेतोय. नोटांच्या मध्ये केलं की त्याचे फाऊल कोणच राहत नाहीत. त्याच्यामुळं नोटा हा सगळ्यात प्रिफर्ड मीडियम आहे की नोटात व्यवहार करा. चोरी केलेलं कळणार नाही. चौकातला पोलीस सुद्धा शेवटी बाजूला चौकात नेतो, 3 सीट जर जाणार असतो तर हळूच इकडे या, आणि पानटपरीवर आपले हिशोब होतात. 2 100च्या नोटा सरकवल्या की आपणही गुन्हा केलेला नाही, त्यांनी आपल्याला पाहिलं नाही, दोघे बाय बाय बाय. का घडतं? कारण त्यालाही पुरेसा पगार नाही, त्यालाही नोकरी लागायला पैसा द्यायला लागलेला आहे. ह्या देशामध्ये रोजगाराच्या संधी तयार होत नाहीयेत, शिक्षणाच्या संधी होत नाहीयेत, आणि म्हणून एवढाले मोर्चे निघतायत. अख्खा देश मागतोय की आम्हाला मागासलं म्हणा, आम्हाला बॅकवर्ड म्हणा. का? असं का घडतंय? असं का घडतंय? आरक्षणाची प्रत्येकाला गरज वाटते असं का वाटतंय? आरक्षणाचं फक्त एकच कारण आहे, आरक्षणाला दुसरं कारणच नाहीये. आरक्षणाचं कारण आहे कमतरता, आणि आरक्षणावरचं उत्तर एकच आहे, समृद्धी. 6 पॅसेंजर आहेत आणि 3 सीट आहेत, आरक्षणाशिवाय प्रवास करता येईल का? आणि उलट आहे की 6 पॅसेंजर आहेत आणि 12 सीट्स आहेत, आरक्षणाची गरज आहे का? आहे का? आपण 123 कोटीचं आपलं कुटुंब बनत नाही, त्याचं कारण फक्त कमतरता आहे. या कमतरतेवरचं उत्तर फक्त समृद्धी आहे. संपत्तीचा निर्माण व्हायला पाहिजे आणि वितरण पण व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण व्हायला लागलेली आहे, वितरण होत नाहीये. नोटात पडतीये, अडकून पडतीये, ते गोण्यामध्ये पडतीये, घरामध्ये पोत्यामध्ये पडतीये, इलेक्शनच्याच वेळेला ती बाहेर पडतीये, आणि इलेक्शन झालं की ढाब्यावरून परत महिन्या दिवसाच्या आतमध्ये परत गोण्यात जाऊन थांबतीये. या सगळ्यावरचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला अर्थशास्त्राची स्वच्छता करायला हवी आहे, अर्थव्यवस्थेची स्वच्छता करायला हवी आहे. आपण खूप चांगली लोक आहोत, आपण वृत्तीवर काम करायची गरज नाही आहे, आपल्याला व्यवस्थेवर काम करायची गरज आहे. आपण लोक 1 चौरस किलोमीटरमध्ये आपण 450 लोक राहतोय. भारताची घनता लोकसंख्येची 1 स्क्वेअर किलोमीटरची 450 एवढी आहे. अमेरिकेची ती 34 आहे. 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये अमेरिकात 34 लोक राहतात. म्हणजे एका कुटुंबामध्ये 450 लोक आहेत आणि एका कुटुंबामध्ये 34 लोक आहेत. आपण कंपेअर करायचे का एकमेकाशी? ते अयोग्य कंपॅरिझन आहे. उलट आपण इतक्या मोठ्या ह्याचे आहेत की आपण एक शर्ट सगळ्यात वापरतोय. 450चं आपलं कुटुंब अत्यंत सुखाने नांदतंय. त्याचं कारण सांगतो काय? ह्या देशामध्ये आत्महत्येचं प्रमाण हत्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. 10 लाखाचं हे औरंगाबाद शहर, 2-2 महिने आपण इथे कधी खून वाचलाय का? मर्डर झाल्याचं पेपरमध्ये कधी वाचतो का आपण? अमेरिकेसारख्या शहरामध्ये 1-1.5 लाखाच्या याच्यामध्ये रोज कमीत कमी 15 ते 20 मर्डर असतात. पॅशनेट. इथला माणूस विचार करतो ना, मला जगता येत नाही व्यवस्थेत, मी मरून जाईल, तो आत्महत्या करतो. तिथला माणूस विचार करतो, मला जगता येत नाही तर ह्यांना मी का जगू देऊ. तिकडे हत्या जास्त आहे, तिकडे आत्महत्या जास्त आहे.